उपस्थित मान्यवर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे बंधू आणि भगिनींनो, आत्ताच्या गटचर्चा झाल्या त्यामध्ये माझा जो गट होता त्यामध्ये IKS सिस्टम, सध्याची जी IKS सिस्टम आहे ती आणि नालंदा ते तक्षशिला आणि सध्याची गलगोटिया यांची तुलनात्मक याच्यावर चर्चा झाली. तर नालंदा आणि तक्षशिला पासून ते आत्ताची गलगोटिया या विश्वविद्यालयाची मानली जातात यांच्यावर तरुणांपासून म्हणजे JNG पासून ते सिनियर अगदी रिटायर्ड लोकांपर्यंत चर्चेला उपस्थित होते. तर JNGचं जरा पॉझिटिव्ह मत होतं, कसं करता येईल, काय करता येईल. तर जे जुने जाणते तर त्यांच्या अनुभवातनं ते तळमळीनं जे त्यांच्या अनुभवातनं आतापर्यंत जे चालू आहे, जे पद्धतीनं त्यांना आत्ताची IKS सिस्टम इम्प्लिमेंट करायची त्याविषयी ते तळमळीनं सांगत होते. तर पहिल्यांदा आपण असं तक्षशिला नंतर नालंदा या ज्या विश्वविद्यालय होती, विक्रमशिला, वैभवी, हे आपण नुसतं ऐकतो. तर काय होतं तर त्यामध्ये कित्येक जणांना नुसती नावं ऐकलेली असतात. गलगोटी आपल्याला आता सध्या का माहिती आहे, तर ते सध्याचं झालेलं एक दुसऱ्याचं ज्ञान आपल्यावर गुण घेण्याच्या प्रयत्नामुळे बदनाम झाली युनिव्हर्सिटी म्हणून आपण पाहतो. परंतु सध्या ज्या युनिव्हर्सिटीमध्ये हे इम्प्लिमेंट केलं जातं IKS सिस्टम, तर त्यामध्ये IKS ही सिस्टम कशाकरता इम्प्लिमेंट केली जाते, तर त्यांना आपल्याकडे त्यांची जी विचारसरणी आहे ती राबवण्यासाठी केली जाते असं जुन्या जाणत्यांचं मत होतं. आणि त्याकरता धर्माचाही आधार आणि वर्णाचा, जातीचाही आधार घेतला होता. आणि त्यामध्ये एक गोष्ट अशी आढळून आली की JNGला नालंदा आणि तक्षशिला या युनिव्हर्सिटीमध्ये सर्व जे समावेशक होती त्या वर्णव्यवस्थेच्या आधारित होती हे काही जणांना माहीत नव्हतं. परंतु तक्षशिला ही इसवी सन पूर्व, मी थोडा इतिहास सांगतो, तक्षशिला ही इसवी सन पूर्व 600 पासून म्हणजे बुद्धांच्या थोडा आधी काळापासूनच असलेले एक विश्वविद्यालय होतं. ज्ञान परंपरा आपल्या तेव्हापासून आहे. तर खरंच हिंदू संस्कृतीपासून आपण पाहतो की ही ज्ञान परंपरा आहे. परंतु हे मुख्य विश्वविद्यालय तक्षशिला आपल्याला ज्ञात असलेलं एक विश्वविद्यालय, सगळ्यात प्राचीन विश्वविद्यालय. त्याचं हुनांच्या आक्रमणाच्या वेळी त्याची अधोगती सुरू झाली. तर याची नालंदाची नालंदा ही कुमार विष्णुगुप्तांनी स्थापन केली. त्याला धर्मपाल आणि इतर पाल राजांनी त्याला बराचसा पाठिंबा दिला. तसेच सुमात्राच्या काही राजांनी त्याला पाठिंबा दिला. त्यांनी जमिनी दान दिल्या त्याकरता जे त्याचं कार्य चालावं यासाठी. विक्रमशिला ही पालांनी त्या काळात स्थापन केलेली होती. अशा काही युनिव्हर्सिटीज होत्या तिथे समान अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान म्हणजे आत्ताच्या अर्थानं विज्ञान आपण घेत नाही तर वरामी, आर्यभट्ट वगैरे अशा पद्धतीचे जे चरक, अशा पद्धतीचे जे वैज्ञानिक त्या काळात निर्माण झाले असे निर्माण करणारे विज्ञान चिकित्सेच्या दृष्टीने काहींनी ते मत मांडलं. चिकित्सेच्या दृष्टीने त्यातील अभ्यासक्रम असायचा आणि त्याचं एंट्रन्स ही एक्झाम होती. नालंदाला मुख्य म्हणजे एंट्रन्स एक्झाम होती आणि त्यात वर्ण जात याचा भेद न करता सर्वांना प्रवेश दिला जायचा. देश विदेशातील विद्यार्थी तिथे शिकण्यासाठी येत होते. अशा या IKS सिस्टम म्हणजे भारतीय विज्ञान याच्यामध्ये आपण पाहतो की दोन प्रकारच्या परंपरा, एक वेद वगैरे याचं इम्प्लिमेंट करणे. त्याच काळात पुराण वगैरे रचली जात होती. तर या पॅरललमध्ये नालंदाच्या काळातच या तक्षशिला नालंदाच्या काळात पुराण वगैरे सारख्या आपण भाकडकथा म्हणतो तर तशा पद्धतीचे कथाही रचल्या जातात. त्या पद्धतीची एक सिस्टमही त्या काळात चालू होती. या दोन पॅरल सिस्टममध्ये तेव्हा त्यामध्ये जी ह्या 3-4 युनिव्हर्सिटीचा प्रभाव होता तो हळूहळू नष्ट होत गेला परकीय आक्रमणामुळं.
कोणत्या क्रमाने कसं नष्ट झालं याविषयी पण चर्चा झाली. ती आता तेवढा वेळ नाही आहे त्या मांडण्या एवढा, परंतु एका 1193 साली नालंदा नष्ट सगळ्यात शेवटी नालंदा जाळली गेली. तिथे 3 महिने जाळली जात होती आणि त्यामध्ये कित्येक मजली असलेली जी ही खुर्चीपत्रे किंवा ज्ञानाची साधने होती ती नष्ट केली गेली आणि त्यानंतरही 200-300 वर्ष नालंदा दुगदुगी धरून होती. जेव्हा परकीय आक्रमणं आणि वैदिकचा प्रभाव त्या काळानंतर वाढू लागला आणि आपल्या आजोबाची पाहतो तेव्हाची जी वास्तू साधं उदाहरण ही तंत्रज्ञान परंपरा आपण पाहतोच, परंतु साधं वास्तुशास्त्र घेतलं तेव्हा बांधलेल्या इमारत मंदिरं अजूनही 1,000 वर्ष 1,500 वर्ष 2,000 वर्ष झालं लेणी आहेत, म्हणजे ते अजून शाबूत आहेत. आणि आत्ता आपण काय करतो तर गलगोटियाचं आत्ता आपण पाहिलं काय मांडलं की गलगोटिया ही दुसऱ्या चायनाकडूनच जे AI करता प्रसिद्ध आहे आता की टॉप युनिव्हर्सिटी मानली जाते किंवा IIT मानलं जातात. तर IIT आता कशा पद्धतीचा रिसर्च होतो हे काहींनी मांडलं की काही गुलाम कसं इथल्या लोकांना केलं जाईल आणि कामगार म्हणजे नुसतं राबवण्यासाठी आणि गुलाम करण्यासाठी कसं नवीन पिढी निर्माण केली जाईल हे पाहिलं जातं. काहींनी असं मांडलं का जाळलं तर तेव्हा आपण टॉपला होतो आणि ज्ञान जो आपलं ज्ञान परंपरा आहे ती नष्ट केली तर आपल्याला धक्का पोहोचेल, आपण ज्ञानापासून वंचित राहू आणि मग आपल्या आजोबाजी होईल. त्या पद्धतीनंच आता चाललेलं आहे. आता ते इम्प्लिमेंट काय करतायत तर ती नालंदा नंतर तक्षशिलामधली ज्ञान परंपरा किंवा चिकित्सेची परंपरा इम्प्लिमेंट करत नाही आहे. तर ज्योतिष नंतर कसं म्हणजे संशोधन कशात तर गोमूत्र पंचगव्य आपल्याला संशोधन करा अशा पद्धतीचं मांडलं जात आहे. शिक्षणात ते विषय विसरले जात आहेत, त्यावरही चर्चा झाली. तर अशा पद्धतीनं जरी चर्चा झाली तरी जीनं असं मत मांडलं की काही या दृष्टीनं काय प्रयत्न व्हायला पाहिजे. एक उदाहरण दिलं यश अंबोरे यांनी की शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये एक उदाहरण सांगतो. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे हे आहेत, बसवांनांचं आदिस्थान आहे, नंतर ज्योतिबांचं आहे, अशा वेगवेगळ्या विषयांवर जे शिक्षण दिलं जातं ते ICAS सिस्टमच्या अंतर्गतच दिलं जातं. अशा पद्धतीनं विधायक वळण देऊन आपण जर शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या पिढीला आपण या अतिक्रमणापासून वंचित राखू शकतो. असं शेवट आमच्या चर्चेचा एंड झाला. तेवढं बोलून मी माझं बोलणं धन्यवाद. धन्यवाद दादा.